आता मेन मुद्दा येतो ह्याची प्राइसिंग. तर नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती, जे की आहे पाटील मोटो ब्लॉग्स. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज एक स्मॉल आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, जे की थोडं इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही नवीन असाल किंवा नवीन बाईक घेतली असेल आणि तुम्हाला एखादं रायडिंग जॅकेट परचेस करायचं असेल तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला अशी एक मी गोष्ट दाखवणार आहे जी की तुमच्या बाईक रिलेटेड असणार आहे. की बाईक रिलेटेड म्हणजे जे तुमच्या सेफ्टी रिलेटेड असणार आहे. आणि ही गोष्ट आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जर तुम्ही रायडर असाल, तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही नवीन बाईक घेतली असेल किंवा रायडिंग या क्षेत्रात म्हणजे रायडिंग ही तुमची हॉबी असेल की तुम्ही ट्रॅव्हल करत असाल बाईकवरती, तर तुम्हाला एक मस्ट गोष्ट आहे जी आपल्या सेफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे, जी की हेल्मेट आहे. आपलं सेफ्टीमध्ये म्हणजे बाईक रायडर सेफ्टीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर एक हेल्मेट आहे इम्पॉर्टंट, एक ग्लोव्ज इम्पॉर्टंट आहे, एक रायडिंग बूट महत्त्वाचं आहे, तसंच रायडिंग जॅकेटही महत्त्वाचं आहे. आणि त्याच संदर्भात मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत एक इन्फॉर्मेशन देणार आहे, माहिती देणार आहे. ती आहे आपल्या रायडिंग जॅकेटबद्दल. तर मी काही दिवसापूर्वी जर तुम्ही एक ब्लॉग बघितला असेल, RS46 बायकर्स एक स्टोअर आहे लोअर परेलमध्ये आणि दादरमध्ये, मग 2 ब्रांच आहेत त्यांच्या. त्या संदर्भात तो ब्लॉग तुम्ही बघू शकताय, पूर्ण ब्लॉग. त्याच्यामध्ये काय कुठले गिअर अवेलेबल आहेत त्यांच्याकडे, त्या संदर्भात माहिती दिलेली आहे मी. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे मी तिथे कशासाठी गेलो, तर एक मला चांगलं असं रायडिंग जॅकेट घ्यायचं होतं. की जॅकेट त्याच्यामध्ये पण रिक्वायरमेंट असते, म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट असते. जसं की आता बाईक चालवणाऱ्याची रिक्वायरमेंट असेल, तुमची रिक्वायरमेंट असेल, किंवा म्हणजे माझी रिक्वायरमेंट होती की मला CE2 लेवल पाहिजे, एक चांगलं रायडिंग जॅकेट पाहिजे जे परफेक्ट माझ्या बॉडीसाठी, माझ्या अंगावरती परफेक्ट फिट बसेल आणि चांगलं मला फील होईल. म्हणजे मला असं नाही की रायडिंग जॅकेट घातल्यानंतर अरे खूप बॅगी वाटते, असं वाटते. तर तेच रायडिंग जॅकेटचा मी आज रिव्ह्यू करणार आहे. रिव्ह्यू समजू शकताय किंवा थोडीफार एकदम स्मॉल माहिती मी देतोय असं समजू शकताय. तुम्ही मला इंस्टावर पण फॉलो करा, जे की आहे पाटील मोटो ब्लॉग्स. इथे आपण विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतो, म्हणजे डेली व्हिडिओ असतील, रायडिंग व्हिडिओ असतील, किंवा मी रायडिंगला जातो त्याचे व्हिडिओ असतील, डेली व्हिडिओ असतील, शॉपिंग, एखादा बाईक रिलेटेड कुठल्या गोष्ट घेतली मी असेल तर त्याचा पण व्हिडिओ बनवतो. तर ती पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे माझे खूप व्हिडिओ टाकले, 250 व्हिडिओ असतील. तर सगळ्या व्हिडिओ जाऊन बघा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आज आपण एका जॅकेटचा रिव्ह्यू करणार आहोत. ती कंपनी आहे रायडाचं जॅकेट मी आज रिव्ह्यू करणार आहे, जे की आहे रायडा बोल्ट 2. एकदम परफेक्ट फिट जॅकेट भेटले. म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटलं की, म्हणजे मी जेव्हा 2-3 जॅकेट मी बाकीच्या कंपन्यांचे रिव्ह्यू केले, म्हणजे घालून बघितले, ट्राय केले, पण मला एवढं काही परफेक्ट फिट वाटले नाही. पण हे जॅकेट घातल्यानंतर मला एकदम परफेक्ट, म्हणजे मी क्षणाचाही विचारायचा होता, माझ्या माइंडमध्ये आलं की अरे हेच जॅकेट आहे जे आपल्याला घ्यायचं आहे. हे जॅकेट परफेक्ट मला वाटते, फिट वाटते. तर तेच जॅकेट मी आता वापरलेला, या जॅकेटचं मी तुम्हाला रिव्ह्यू बोलू शकता किंवा थोडीफार चांगली माहिती बोलू शकता, मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी तुम्हाला जॅकेट दाखवतो एकदा कॅमेऱ्यासमोर, कसं आहे काय आहे. तुम्ही जर जॅकेट माझे मोटो ब्लॉग बघितले असतील तर मोटो ब्लॉगमध्ये मी ऑलमोस्ट तेच जॅकेट वेअर केलेलं असते. तर चला, काय मी बोलतोय मला काय समजत नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवतो. मी जॅकेट तुम्हाला हे करून दाखवतो की कसं जॅकेट. आता मी माईक समोर लावलं आहे, आता त्याचं किती हे येतोय तुम्हाला आवाज बरोबर येतो सांगू शकत नाही. थोडं जॅकेट घालून दाखवतोय. तर हे आहे रायडरचं जॅकेट, जे की आहे 6 वाजले आणि 6 वाजले म्हणून पेनमध्ये आमच्या हे करतात. 6 वाजले की पेनमध्ये असं सायरन वाजतो. ते सायरन वाजते हल्ली. मला वाटते माईक मी इथे लावलं पाहिजे की इथे लावलं पाहिजे समजत नाही. ठीक आहे, एक समोरच लावलं पाहिजे ते आपल्याला. तर मंडळी, हे बघा, हेच आहे ते रायडरचं जॅकेट, जे की परचेस केलेलं आहे. तर ह्या जॅकेटचं सांगायचं झालं तर हा जॅकेट आहे ऑलमोस्ट 1.5 किलोपर्यंत असेल. एकदम भारी जॅकेट आहे. आणि हे बघा, असे शोल्डर एकदम, म्हणजे कलर याच्यामध्ये मला वाटतं कलर एक 2 कलर अवेलेबल होते, 2-3 कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. हा निऑनवाला एक आहे, तुम्हाला दिसतोय, निऑन स्ट्राईपवाला एक कलर आहे अवेलेबल, एक रेडवाला आहे आणि ग्रेवाला आहे. असे
3 कलरमध्ये अवेलेबल आहे जॅकेट. रायडा बोल्ट आहे. 3 कलरमध्ये हे जॅकेट अवेलेबल आहे. तर याची थोडीफार माहिती देतो. हे आहे CE2 लेवल, म्हणजे CE2 लेवल आपलं जे प्रोटेक्शन आहे. तर या जॅकेटला सेप्टेकचं CE2 लेवल प्रोटेक्शन आहे सगळ्याकडे. म्हणजे तुम्हाला चेस्टला पण सेप्टेकचंच आहे, शोल्डर आणि एल्बो तुमचा असेल आणि बॅक असेल. म्हणजे तुमचे शोल्डर, चेस्ट, बॅक, एल्बो तुमचं सगळं प्रोटेक्ट होतं याच्याने. तर याचं सेप्टेकचं लेवल CE2 लेवल 2 दिलेलं आहे. मेड इन इंडिया आहे. इथे रायडाचं तुम्ही बॅचिंग बघू शकताय. इथे बॅचिंग आहे. इथे कॉलर एकदम आहे ना, कॉलर स्मूथ आहे एकदम. आणि कॉलरला पण असं मटेरियल, चांगलं मटेरियल आहे, म्हणजे एक सॉफ्ट मटेरियल आहे की जेणेकरून तुम्हाला आहे ना इचिंग, समजा तुम्ही टाईट करत असेल ना तर इचिंग व्हायला नको म्हणून कॉलरला पण एकदम चांगलं असं मटेरियल यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. कॉलरला इथं वेलक्रो नाही आहे. एक काय म्हणतो त्याला, या बटनला मला काय बोलतं माहिती नाही, पण हे असं पहिलं जुनं करायचं ना त्याच्यामध्ये तसं आहे. हे वेलक्रो नाही आहे. हे बघा, हे टक होतं आहे आणि पुढं बाहेर निघतं. या टाईपमध्ये बटन आहे. तर हे इझी आहे, क्विक ॲक्सेस आहे. वेलक्रो खराब होतो काही याच्याने. तर असं आहे. आणि मागच्या साईडला बघू शकता तुम्ही, इथं रायडाची ब्रँडिंग दिलेली आहे. हे रिफ्लेक्टिव्ह आहे, हे पण रिफ्लेक्टिव्ह आहे. आणि साईडला जे तुम्ही पॅनल बघू शकता शोल्डरला, हे वाले शोल्डरला नाही, एल्बोला जे हे आहेत पॅनल आहे ते पण तुम्हाला हे रिफ्लेक्टिव्ह आहे. हे रिफ्लेक्टिव्ह आहे. समोरला पण इथे तुम्हाला चेस्टला पण एक रिफ्लेक्टिव्ह दिलेलं आहे. चेस्टला पण रिफ्लेक्टिव्ह आहे. इथे साईडला पण शोल्डरच्या वरती पण रिफ्लेक्टिव्ह आहे. या साईडला पण रिफ्लेक्टिव्ह. इथे मध्येच रायडाचं चेस्टवर तुमच्या रायडाची ब्रँडिंग आहे. हे बघू शकता, इथे रायडाची ब्रँडिंग आहे. आता तुम्हाला ह्याच्या अंडर हे दाखवतो, ते बाकीच्या गोष्टी पण दाखवतो. इथे समोरला बघू शकाल तुम्ही, तर इथे समोरला इथंच पूर्ण मेश दिलेलं आहे. मेश काय म्हणते त्याला, मेश फॅब्रिक आहे. हे मेश फॅब्रिक आहे समोरला. इकडे पण समोर पूर्ण मेश फॅब्रिक आहे. तसंच या साईडला पण तुमच्या चेस्टवर आणि खाली म्हणजे बेलीवर, अंडर बेली इथं पण हे मेश फॅब्रिक आहे. तसंच मागच्या साईडला पण तुमचं बघू शकाल तुम्ही, हाय ॲव्हरेजन फॅब्रिक आहे हे मागच्या साईडला. तसंच साईडला पण इथे तुम्ही बघू शकाल की हे पण मेश आहे. साईडला तुमच्या बॅक साईडला आहे ना इथे, तर इथे पण काल्फला इथे बॅक साईडला पण मेश दिलेला आहे. दोन्ही साईडला मेश आहे. बॅक साईडला दोन्ही साईडला मेश तुम्हाला बघू शकता. दोन्ही साईडला मेश आहे. आणि खूप वजन आहे त्याच्यावरून, आणि एका हातामध्ये मला पकडायला खूप प्रॉब्लेम येते. तर मी घालून दाखवलं ना तुम्हाला, तर ते अजून बेटर तुम्हाला समजून येईल की काय काय आहे ते. ठीक आहे, मी घालून दाखवतो तुम्हाला कसं होते ते. ओके, घालून मग तुम्हाला दाखवतो की काय काय याच्यामध्ये फीचर आहेत ते. कुठे गेला मला किती समान. तर तुम्ही बघू शकाल हे असं पूर्ण. तर तुम्ही आता बघू, मला कसा दिसतोय लांबून मला माहिती नाही आहे, पण व्हिडिओ ओके येत असेल, कारण काला व्हिडिओ आला ना तर बस सगळं लफडा होणार आहे. तर हे जॅकेट आहे एकदम, म्हणजे तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे मी जसं घातलं ना, मला जॅकेट एकदम परफेक्ट फिट वाटलं, एकदम परफेक्ट फिट. तर हे बघा, ह्याचे तुम्हाला फीचर सांगतो. तर हे बघा, हे एल्बोला इथं प्रोटेक्शन दिलेलं आहे मला जसं बोलल्याप्रमाणे. तुमचं शोल्डरला प्रोटेक्शन, दोन्ही साईडला चेस्टला प्रोटेक्शन आहे. बॅक साईडला पण तुमचं पूर्ण इथपर्यंत येते प्रोटेक्शन आहे. म्हणजे तुमची लोअर बॅक आहे ना ती पूर्ण कवर होते इथपर्यंत. Y2Kचे झिपर्स आहेत त्याला, म्हणजे सगळीकडे. इथे पण Y2Kचे झिपर्स आहेत. हँडला पण Y2K झिपर्स आहेत दोन्ही साईडला. आणि तुमचं मेन झिपर पण तुमची Y2Kचीच आहे. एक मिनिट लावून दाखव. हे बघा, आता मी टाईट हे केलंय, घालून बघा कसं दिसतंय ते. एकदम पूर्ण परफेक्ट, एकदम परफेक्ट जॅकेट आहे. परफेक्ट फिट होतो, मला काय प्रॉब्लेम नाही.
तुमच्या साईडला 2 पॅकेट दिलेले, 2 पॉकेट आहेत तुम्हाला. इकडच्या साईडला 2 पॉकेट आहेत, इकडं म्हणजे दोन्ही साईडला पॉकेट आहेत. प्लस तुमचं आतमध्ये तुम्हाला पॅकेट 2 पॉकेट दिलेले आहेत. एक आहे ना ते नॉर्मल पॉकेट आहे, म्हणजे जसं तुम्ही हात टाकलं तर एक आहे, आणि एक वाला आहे ते वेलक्रोवाला आहे, जे की तुमचं कुठली वस्तू तुम्हाला बाहेर पडायला नको म्हणून हे वेलक्रो दिलेलं आहे इथे साईडला. म्हणजे साईडला आणि याच्यामध्ये आतमध्ये 2 पॅकेट आहेत, आतमध्ये 2 पॉकेट आहेत साईडला, आणि बाहेरला 2 पॉकेट आहेत. असं आहे. इथं ॲडजस्टमेंटसाठी तुम्हाला वेलक्रो दिलेलं आहे इथे साईडला. तर तुम्हाला इथे पण एक वेलक्रो ॲडजस्टमेंट दिलेलं आहे साईडला. इकडे ह्या साईडला पण तुम्हाला चेन ॲडजस्टमेंट आणि वेलक्रो ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. इकडं पण तुम्हाला सेम वेलक्रो ॲडजस्टमेंट बघा, एकदम ॲडजस्ट केलं, एकदम परफेक्ट फिट, काही प्रॉब्लेम नाही, एकदम बायकर. हे साईडला नियॉन आहे, एवढं भारी वाटते. साईडला नियॉन दिलेलं आहे. तसंच तुमची जीप पण बघू शकता, जीप आहे ना, जीप पण नियॉन दिलेलं आहे. साईडला पण इकडे नियॉन दिलेलं आहे, प्लस इथे पण नियॉन दिलेलं आहे, इकडे पण नियॉन दिलेलं आहे. नियॉन दिलं मागे पण बघू शकाल तुम्ही, बॅक साईडला पण नियॉन आहे, म्हणजे या साईडला पण नियॉन आहे, या साईडला पण नियॉन. असा एक मस्त असा जॅकेट आहे. आणि इथे पण रायडाची ब्रँडिंग आहे बघा. इथे पण बघा तुम्ही रिफ्लेक्टिव्ह दिलेलं आहे, इथे दिसते का, इथे पण रिफ्लेक्टिव्ह, इकडे पण रिफ्लेक्टिव्ह आहेत, मला जसं बोलले फ्रंट मागाशी. तर आता येतो आपण याचे तुम्हाला फीचर सांगितले मी, की व्हेंटिलेशन आहे, चांगलं आहे. मी ऑलमोस्ट 7 ते 8 राईडला आतापर्यंत यूज केलं, म्हणजे घेतल्यापासून 8-9 राईड मारले असतील याच्यावरती. तर तेवढ्या राईडला मी हे यूज केलेलं आहे, आणि एकदम परफेक्ट मला वाटलं की एकदम परफेक्ट जॅकेट. म्हणजे मी खूप आता कंपनीची नावं घेत नाही, कंपनीची नावं घेतली तर डिबेटेबल टॉपिक होऊन जाईल, आणि म्हणजे मी दुसऱ्या कंपनीचं नाव घेऊ शकत नाही, कारण त्यांना पण वाईट वाटायला नको की भाई तू आमच्या कंपनीचं घातलंच नाही व्यवस्थित, आम्ही तुला दुसरं काही ऑफर केलं असं चांगलं जॅकेट. फक्त मी ह्या रायडा जॅकेटबद्दलच बोलते, रायडा बोल्ट 2 बद्दलच बोलते. तर हे जॅकेट मला परफेक्ट वाटलं, एकदम परफेक्ट, आणि ते तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे असं मला वाटतं. की जो कोण रायडर असेल किंवा जो कोण हे जॅकेट घेणार असेल त्यांनी अवश्य घ्यावं. एकदम मस्त जॅकेट आहे, परफेक्ट जॅकेट आहे. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम मला तर वाटणार नाही. मला तर मी त्याला एकदा वॉश पण केलं आहे, वॉशिंगला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आर्मर पण पटापट तुम्ही म्हणजे त्याचं फिटिंग आहे ना इझिली काढू शकता, इझिली परत आतमध्ये टाकू शकताय जॅकेटमध्ये, त्याचा पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि एक मस्त जॅकेट असं आहे. आता मेन मुद्दा येतो ह्याची प्राइसिंग. याची प्राइसिंग आहे तुम्हाला ऑलमोस्ट अंडर 7,000 हा जॅकेट तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे डिपेंड आहे कुठल्या स्टोअरवर किती तुम्हाला डिस्काउंट भेटते. रायडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर याची 6,200 लिस्टेड प्राईस आहे. 6,200 किंवा 6,800 अशी व्हॅरी होते. तर हा मी जॅकेट 6,200ला घेतलं आहे, 6,200ला परचेस केलं आहे. आणि 6,200ला परचेस केल्यानंतर मला वाटलं की हा परफेक्ट परचेस आहे. एवढ्या किमतीमध्ये, एवढ्या चांगल्या किमतीमध्ये, एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला दुसरी कुठली कंपनी एवढा परफेक्ट जॅकेट प्रोव्हाइड करेल असं मला वाटत नाही. माझ्या हिशोबाने, माझ्या रिव्ह्यूने मी सांगते तुम्हाला. तर तुम्ही परचेस करू शकता, हा जॅकेट नक्कीच परचेस करू शकता. एकदम मस्त चांगला असं जॅकेट आहे, सुंदर जॅकेट आहे. ह्याच्यामध्ये 3 कलर येतात जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे. तर हा शॉर्ट रिव्ह्यू होता. तुम्हाला जर हा जॅकेट पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या स्टोअरवर जाऊ शकता. मुंबईमध्ये पण खूप सारे स्टोअर आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही स्टोअरवरच जाऊन, रायडाच्या स्टोअरवर जा किंवा काय म्हणतो ऑफिशियल जे त्यांचे डीलर असतात त्यांच्याकडे जाऊन परचेस करू शकताय. की जेणेकरून तुम्हाला, मी का म्हणते तुम्ही स्टोअरवर जाऊन परचेस करा, कारण तुमची जी फिटिंग आहे ना, जशी मला समजली फिटिंग, हे जर मी ह्याच्यामध्ये गेलो असतो, समजा स्टोअरवर मी गेलो नसतो, ऑनलाईन ऑर्डर केलं असतं, तर मला एवढी चांगली फिटिंग याची समजली नसती. पण ह्याची फिटिंग मला परफेक्ट समजली. मला का किती फिट होते, काय होते, लांब होते का, तुकडं होते का, बरोबर होते का. तर मी 2-4 जॅकेट ट्राय केल्यानंतर मला समजलं की भाई हे जॅकेट माझ्यासाठी परफेक्ट आहे. तसं ते तुमच्यासोबत व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की स्टोअरवर जा. कुठलीही गोष्ट घेताना स्टोअरवर जा. रायडिंगच्या रिलेटेड जा, तुम्ही कुठली पण गोष्ट घ्याल ना, ती स्टोअरवर घेऊन तुम्ही स्वतःवर ट्राय करून नंतर मग ती तुम्ही ट्राय केल्यानंतर समजेल की व्यवस्थित होती की नाही होती. जसे की मला ही ट्रायल अँड टेस्टेड केल्यानंतर मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देतोय. तर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू कसा वाटला ते नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ रायडापर्यंत पण पोहोचवा. भाई रायडापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. रायडावाले कोण बघत असतील तर भाई पॅन्टचं पण रिव्ह्यू करायला द्या आम्हाला. वाटलंच पैसे भरतो मी, पण पॅन्ट द्या. त्याची रिव्ह्यू पण करेन मी समजा वाटलंच तर, तुम्ही बोलत असाल तर.
तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय ह्या रिलेटेड काही इन्क्वायरी असेल जॅकेट रिलेटेड, रायडा बोल्ट जॅकेट रिलेटेड किंवा अजून कशाबद्दल, रायडिंग जर्नीबद्दल किंवा रायडिंग गिअर्सबद्दल किंवा बाईकबद्दल, पण आपले HD ॲडव्हेंचर माझ्याकडे ओन करतो आहे मी, तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, नाहीतर मला DM करा. माझा इंस्टाग्राम ID आहे पाटील मोटो ब्लॉग्स. DM करा, तिथे तुम्हाला मी त्या संदर्भात माहिती देईनच. तर एवढ्यापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद, शुक्रिया आणि सर्वांनी काळजी घ्या. चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भेटू अशाच नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या आणि राईट सेफ. धन्यवाद.